भोंदू खरात प्रकरणात 2 दिवसांच्या कारवाईमध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड. 2 गोण्या कागदपत्र जप्त. खरातचे आर्थिक व्यवहार केलेले अधिकारीही रडारवर. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी एका रिसॉर्टची झाडाझडती. संशयितांनी पीडितेवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याची सूत्रांची माहिती. रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. नाशिक जिल्ह्यातील सर्व आयटी कंपन्यांची बैठक होणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडणार बैठक. बैठकीमध्ये पॉश कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होणार. राज्यात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज. तर महामुंबईत पारा 40 पार जाण्याची शक्यता. देशामध्ये पेट्रोल 18 तर डिझेल 35 रुपयांनी महाग होण्याची शक्यता. आखातातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकल्यानं इंधनाचा भडका उडणार असल्याचे संकेत. पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. नीरवला लवकरच भारतामध्ये आणलं जाणार. सीबीआयची टीम लंडनमध्ये पोहोचली. सूत्रांची माहिती. बिहारमधील नितीश पर्व संपलं. नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री होणार. सम्राट चौधरी यांचा आज शपथविधी.